हॅलो गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आध्यात्मिक महत्त्व असलेले आणि पुरातन काळातील मंदिर श्री क्षेत्र धारेश्वर. चला मग पाहू. धारेश्वर भक्तमंडळी, आज तुम्हाला मी सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामध्ये श्री क्षेत्र धारेश्वर या क्षेत्राची माहिती सांगतो. जे आहे श्री क्षेत्र धारेश्वर. हे धारेश्वर हे क्षेत्र जे आहे ते आध्यात्मिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आणि फार पुरातन काळातलं आहे. यासंबंधी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. या क्षेत्राची माहिती अशी आहे की हे जे आहे धारेश्वर लिंग, त्याला आदिलिंग असं पण म्हटलं जाते. आदिलिंग असं का म्हटलं जाते तर ज्यावेळेला पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेला त्यावेळी जे उत्पन्न झालेलं आहे ते शिवलिंग आहे, त्यामुळे याला आदिलिंग असं म्हटलं जाते. आणि ह्याचं अनेक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे, दरवर्षी 1 गहू उंची या लिंगाची वाढत असते, म्हणून याला जिवंत लिंग असं पण म्हटलं जाते. आता तुम्हाला मी खाली दाखवतो. हे लिंगाची उंची वाढत किती आहे ते तुम्हाला दाखवतो. इथं हे जे लिंग होतं ते पूर्वी खाली होतं, म्हणजे इथून 3 पायऱ्या उतरून खाली जाऊन लोक दर्शनाला जात होते. इथल्या खाली त्याची उंची होती. दरवर्षी 1 गहू उंची वाढते त्याची, दरवर्षी 1 गहू अशी उंची वाढत जाऊन लिंग आज इथंपर्यंत आलेलं आहे. आणि जशी लिंगाची उंची वाढत जाईल त्याच्यावरती जी शिळा असते त्याला साळुंकी असं म्हटलं जातं. जशी जशी उंची वाढत जाईल तसे ते साळुंकी एक 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 ठेवत जातात. असं करत करत ती उंची इथंपर्यंत आली. आणि आजचा जे शिवलिंग दिसते ती एवढ्या उंचीवर दिसते, म्हणजे जवळपास 8 ते 10 फूट उंची वाढलेली आहे. हे त्रिलिंग आहे. त्रिलिंग म्हणजे काय आहे तर शिव, शक्ती आणि गंगा असं तिघांचं मिळून हे त्रिलिंग आहे. आणि इथून जी दिलेली आहे पाताळगंगा, या पाताळगंगेचा संबंध कोल्हापूरच्या रंकाळा तलावाशी जोडलेला आहे असं सांगितलं जातं. म्हणजे या पाताळगंगेच्या ठिकाणी एक नारळ सोडला की हा नारळ कोल्हापूरच्या रंकाळा तलावात जातो, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. चला पुढे जाऊ गुरुगाजीमध्ये. ही आहे काटेपालखी. काटेपालखीचं वैशिष्ट्य काय आहे तर देव दीपावलीच्या दिवशी इथे एक मोठी यात्रा भरलेली असते. आणि ही जी काटेपालखी असते, काटेपालखीचा एक उत्सव असतो. या काटेपालखीतल्या या जवळच्या आसपासच्या पंचपुरुषांचे जे काही मानकरी असतील ते मानकरी याच्यावर झोपतात आणि ही अशी पालखी उचलून त्याची एक अशी इथून नंदीश्वरपर्यंत एक अशी मिरवणूक काढली जाते. आणि ती अगदी दर्शनीय अशी मिरवणूक असते. ही काटेपालखी जर मिरवणूक जी बघते त्याला खरोखर भाग्यवंत असं समजलं जाते आणि ती काटेपालखीचं दर्शन घेणारे पुण्यवंत असं समजलं जातं. काही गुरु समाजी या धारेश्वर मठामध्ये पहिल्यापासून आजपर्यंत जे जे काही मठाधीश जे झाले, जे गुरु होते, काही गुरु परंपरा चालू आहे. गुरुकडून शिष्याला जी सनद दिली जाते मठाधीश म्हणून. तर आजपर्यंत जे काही गुरुदेव झाले, जे काही मठाधीश झाले त्या सगळ्यांची समाधी येत आहे. आणि इथून पुढे आपल्याला गुरुगादी. आणि इथं असं आहे की आत्ता जे विद्यमान गुरुदेव आहेत, म्हणजे आत्ता कसे आपले डॉक्टर निळकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज जे आपले इथं मठाधीश आहेत. आणि असे जे काही गुरु होऊन गेले तर त्यांनी ज्या वेळेला आपल्या निळकंठ शिवाचार्य महास्वामींच्याकडे जी सनद दिली त्यावेळेला या गुरुगादीसमोर
एक विधी केला जातो आणि तिथं त्यांना ते पद दिलं जातं असा या गुरुगादीचा इतिहास आहे. आज तर 5 पांडवांची मूर्ती स्थापन केली आहे. तर इथं पुरातन काळामध्ये प्रभू श्रीराम, वीर हनुमान आणि 5 पांडव या क्षेत्रावर येऊन त्यांनी इथं अनुष्ठान केलेलं आहे आणि पूजा अर्चा केलेली आहे. त्यामुळे इथे त्यांची एक आठवण म्हणून इथं 5 पांडवांची मूर्ती आहे. तसंच पुढं श्रीरामांची सुद्धा मूर्ती आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती म्हणजे असं आहे फक्त एक शिराच्या स्वरूपात दाखवलेलं गेलं आहे. तसंच लक्ष्मणांची पण मूर्ती आहे. इथं भगवान वीरभद्रांची मूर्ती आहे आणि ज्यावेळेला देवदीपोली असते त्यावेळेला इथं मोठी यात्रा भरते. तशीच वीरभद्र जयंती ज्यावेळेची असते त्यावेळेची एक मोठी यात्रा असते. त्याच वेळी ती काठीपालखीचा सोहळा असतो. तर हे आहेत आदिश्वर बाबा. आदिश्वर बाबांचा इतिहास असा सांगितला जातो की इथं ज्यावेळेला हे क्षेत्र होतं, हे जे आदिलिंग जे म्हटलं जातं आधी काळातलं आहे, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनचं आहे, त्यावेळेला इथं याला एक धार्मिक स्थान हे असं महत्त्व होतं की इथं प्रभू श्रीराम, 5 पांडव अशा सगळ्यांनी अनुष्ठान येऊन केलेलं आहे. त्यावेळेला हे आदिश्वर बाबा होते आणि त्यांची सेवा येत होत होती. आणि त्यावेळेला असं झालं की इथं सगळं हे महत्त्वाचं स्थान असताना सुद्धा पाण्याची सोय वगैरे इथं काही नव्हती. पाण्याची सोय व्हावी म्हणून ह्या आदिश्वर बाबांनी काय केलं, एक तपश्चर्या मोठी केली आणि मोठे तपस्वी केल्यानंतर एक पाताळगंगा म्हणजे 3 नद्या वरून या डोंगरावर येणाऱ्या 3 नद्या म्हणजे आज जो धबधबा आपण पडताना बघतोय तो त्या 3 नद्यांचं प्रकट केल्या ह्या आदिश्वर बाबांच्या तपश्चर्येतून. आणि इथं आहे केदारनाथांची एक मूर्ती आहे. तसंच इथं आणि वेगवेगळ्या इतर मूर्ती आहेत ते पण दाखवतो. इथं आहेत सप्त जलदेवता म्हणजे ज्याला आपण 7 आसरा जे म्हटलं जातो त्यांचं हे स्थान आहे. इथं सवाष्ण महिला येऊन तिथे यांची पूजा अर्चा करून त्यांची ओटी भरली जाते. आणि देवदीपावलीच्या दिवशी खास करून ज्या महिला निपुत्री किंवा ज्यांना मुलं नाही अशांसाठी इथे सेवा दिली जाते. येऊन इथे यांची पूजा अर्चा करून त्यांची ओटी भरली जाते. आणि या कुंडामध्ये इथं जे कुंड आहे बघा, या कुंडामध्ये जाऊन यातला गाळ त्या महिलांनी काढायचा आणि या कुंडात स्नान करायचं. आणि ती गाळ काढल्यानंतर त्या गाळातून जी काही वस्तू येईल तर त्याचं पुढं काय करायचं, तर इथले मुख्य पुजारी जे आहेत ते त्याची विधी काय असेल ते त्यांना विधी सांगतात. त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती होते अशी इथे आख्यायिका सांगितली जाते. असाही ती इतिहास आहे. तर मठाधीश म्हणून कार्यरत असणारे आपले परमपूज्य सर्वत्र डॉक्टर निळकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज हे आज मठाधीश म्हणून कार्यरत आहेत. आणि तसेच त्यांचं पुढचे जे उत्तराधिकारी आहेत ते शब्र 61 बालयोगी आदिराज बाबा शिवाचार्य धारेश्वर महाराज हे पुढील उत्तराधिकाऱ्यांनी नेमले गेलेले आहेत. आता त्यांचं शिक्षण चालू आहे. आता ते हळूहळू सूत्र ज्यावेळेला हाती येतील त्यावेळेला या मठाचे मठाधीश हे असतील. आपण आता पाहत आहात हे समोर जे लिंग दिसत आहे ह्याला काशीलिंग असं म्हटलं जातं. हे कालभैरवाची मूर्ती आणि ही अन्नपूर्णा आहे. कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूले स्थितो अंभा प्रभाती कर दर्शनम ह्या न्यायाप्रमाणित भावमुद्रेमध्ये आपल्याला 3 मूर्त्या सुद्धा दिसत आहेत. इथं दर्शन केलं की काशी दर्शन होतं असं आख्यायिक आहे. समोरच आपल्याला तिकडं गुंफा दिसत आहे बघा. इथं ही ध्यान गुंफा आहे. इथं लोक महाराज जे आहेत ते नवरात्र अनुष्ठान असू दे, श्रावण मास असू दे, अनुष्ठानसाठी आपली जाऊन चपल वगैरे बसतात. असं पण सांगितलं जातं की ही गुंफा काशीला गेलते, पांडव सुद्धा या गुंफेतून काशीला गेलते असे आख्यायिका सांगितली जाते आपल्या इथं. हे पहा इथले किचन. अनेकांना माहीत नसेल पण इथे स्वतः येऊन जेवण करण्याची सोय आहे. मंडळींनो, या क्षेत्रावरली आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे अशी, खाली जे आपण प्रभू श्रीरामांचं जे शिर बघितलं त्याचा इथं असा इतिहास सांगितला जातो. प्रभू रामचंद्र इथं अनुष्ठानासाठी आले होते. त्यावेळेला आदिश्वर बाबा इथं कार्यरत होते आणि त्यांना लिंगदीक्षा घ्यायची होती. पण त्यांच्यावर एक पातक होतं प्रभू श्रीरामांच्यावर, म्हणजे रावण हा एक ब्राह्मण होता आणि रावणाचा जे ते हत्या केली होती प्रभू रामचंद्रांनी, तर त्यांच्यावर ते ब्रह्महत्याचं पातक होतं. त्यामुळं त्यांना लिंगदीक्षा मिळणार नाही, त्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागेल असं त्या आदिश्वर बाबांनी सांगितलं. मग प्रभू रामचंद्र तयार झाले या गोष्टीसाठी. काही प्रायश्चित्त घ्यावं लागेल तर घ्यायला लागेल,
घेतो मी, पण मला लिंगी दीक्षा द्यावी अशी त्यांनी गुरुदेवांच्याकडे प्रार्थना केली. तर गुरुदेवांनी त्यांना अशी प्रायश्चित सांगितलं की तुमचं जे शिर आहे ते धडा वेगळं करावं लागेल तर तुम्हाला लिंगी दीक्षा घेता येईल. प्रभू रामचंद्र त्याही गोष्टीला तयार झाले. आता दीक्षा घेणारी देव आणि दीक्षा देणारी देव होते. त्यामुळे चमत्कार असा घडला की प्रभू रामचंद्रांचं शिर जे आहे ते धडा वेगळं केलं आणि ते जे आपण शिर खाली बघतोय ते तिथं शिर होतं आणि जिथं धड पडलं तिथं ही शिळा तयार झाली. आणि त्यानंतर आदिश्वर बाबांनी जे काय केलं असा एक चमत्कार केला की पुन्हा ते शिर इथं जोडलं गेलं. ती शिळा इथंच राहिली, तिथे एक मूर्ती बसवली गेली. प्रभू श्रीराम पुन्हा आहे तसे झाले आणि त्यांनी इथं लिंगी दीक्षा घेतली. हा जो योग होता तो कपिलषष्ठी योग होता. ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांनी जी दीक्षा घेतली तो योग कपिलषष्ठी योगचा होता. आणि आज इथं कपिलषष्ठी योग 12 वर्षातून एकदा येतो. त्यावेळेस इथं असं होतं की पावसामध्ये यातून पाणी येत असतं, पण कपिलषष्ठी योग ज्यावेळेस येईल त्यावेळेस शुभ्र पांढरं असं पाणी, दुधासारखं पाणी इथून येत असतं आणि हे पाणी खालच्या त्या प्रभू रामचंद्रांच्या शिराजवळ जात असतं. आणि कपिलषष्ठी योगच्या वेळेला ते जे पांढरं शुभ्र दुधासारखं जे पाणी असतं ते पाणी भक्तांना तीर्थ म्हणून आजही दिलं जातं. हा योग फक्त कपिलषष्ठी योगलाच असा येत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.